विचार करा, 1670 सालची ती काळोखी रात्र. सगळीकडे काळाकुट्ट अंधार, अंगाला झोंबणारी कडाक्याची थंडी आणि आमच्यासमोर उभा असलेला तो अभेद्य, उतुंग कडा. आजच्या या सादरीकरणात आपण स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात थरारक रात्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. एका मावळ्याच्या नजरेतून, म्हणजे अगदी माझ्या जागी उभं राहून बघा. ही फक्त कोंढाणा जिंकण्याची लढाई नव्हती, तर एका सर्वोच्च बलिदानाची, अंगावर काटा आणणारी गाथा होती. चला तर मग थेट त्या रात्रीत प्रवेश करूया. आमचे सुभेदार तानाजी मालुसरे, त्यांच्या त्या निर्णयाची आठवण काढली तरी आजही अंगावर शहारे येतात. बघा ना, घरात मुलाच्या रायबाच्या लग्नाची गडबड सुरू होती, सगळे नातेवाईक जमलेत, आनंदाचं वातावरण आहे, आणि अचानक खुद्द शिवरायांचा निरोप येतो. सुभेदारांनी क्षणाचाही विचार केला नाही हो. बापाचं कर्तव्य बाजूला ठेवून त्यांनी एका योद्ध्याचं कर्तव्य निवडलं. त्यांचे ते शब्द, आधी लगीनं कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. बापरे, स्वराज्यासाठी अशी निष्ठा बघितली की वाटतं यांच्यासाठी जीवही ओवाळून टाकावा. आता साहजिकच तुमच्या मनात एक प्रश्न येईल की एवढ्या कडाक्याच्या थंडीत जीवावर उदार होऊन ह्याच रात्री हा किल्ला का जिंकायचा होता? म्हणजे वेळ तर दुसरीही निवडता आली असती ना? पण नाही, या प्रश्नाचं उत्तर थेट आपल्या स्वराज्याच्या अस्तित्वाशी जोडलेलं होतं. कारण थोडं मागे जाऊन पाहिलं तर पुरंदरच्या तहात आपला हा हक्काचा कोंढाणा मुघलांच्या घशात गेला होता. आणि या गडाचं स्थानच इतकं मोक्याचं होतं ना की पुण्याच्या अगदी जवळ असल्यामुळे इथून संपूर्ण परिसरावर सहज नजर ठेवता यायची. थोडक्यात सांगायचं तर ज्याचा कोंढाणा त्याचं पुणं. त्यामुळे महाराजांचं स्वराज्य पुन्हा सुरक्षित आणि मजबूत करायचं असेल तर हा गड परत मिळवणं अत्यंत गरजेचं होतं. ही केवळ एक लढाई नव्हती, तर स्वराज्याच्या संरक्षणाची ती पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी होती. पण मित्रांनो, हे सगळं बोलण्याइतकं सोपं नव्हतं. समोरचं आव्हान अक्षरशः डोंगरा एवढं होतं. मुख्य दरवाजे प्रचंड मजबूत आणि तिथे मुघलांचा कडक पहारा. त्यात किल्ल्याचा किल्लेदार कोण? तर उदयभान राठोड. अत्यंत क्रूर आणि बलाढ्य असा तो राजपूत सेनापती. सरळ दरवाजाने जाणं म्हणजे थेट मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखंच होतं. म्हणूनच सुभेदारांनी आणि आम्ही एका अशा मार्गाची निवड केली ज्याचा मुघलांनी स्वप्नातही विचार केला नसेल. किल्ल्याच्या मागचा अत्यंत उंच आणि तुटलेला कडा. आणि इथूनच सुरू झाला तो थरार. एवढ्या अंधारात त्या उभ्या कड्यावर चढायचं कसं? इथे आमच्या मदतीला आली यशवंती, आमची घोरपड. तिच्या कमरेला दोरी बांधून तिला कड्यावर सोडलं गेलं. त्या खरखरीत कातळावर तिने तिची नखं अशी काही घट्ट रोवली की विचारू नका. त्याच एका दोरीच्या आधाराने आम्ही मावळे श्वास रोखून हळूहळू वर चढू लागलो. सगळीकडे सामसूम शांतता आणि धडधडणाऱ्या छातीने केलेली ती जीवघेणी चढाई. आजही तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला की घाम फुटतो. विचार करा, फक्त एका दोरीचा आधार, अंधारात एक छोटीशी चूक, पाय थोडा जरी घसरला तरी थेट खाली मृत्यूच्या खाईत. त्या भयंकर दरीत आवाजही न होता माणूस गडप झाला असता. डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू दिसत होता, पण तरीही केवळ स्वराज्याच्या प्रेमापोटी आणि शिवरायांच्या शब्दाखातर आमचे शूर मावळे ती जीवघेणी चढाई करत होते. आणि अखेर ती अशक्यप्राय चढाई आम्ही फत्ते केली. आम्ही गडाचा माथा गाठला आणि पुढच्याच क्षणी त्या भयान शांततेचं रूपांतर एका भयंकर कोलाहलात झालं. अंधारात अचानक आमच्या तलवारी उपसल्या गेल्या आणि हर हर महादेवच्या गर्जनेने मुघलांवर अचानक हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्याने मुघल सैन्य पूर्णपणे गोंधळून गेलं. किल्ल्याच्या आत सुरू झालेली ती धुमश्चक्री इतकी वेगवान आणि रक्तरंजित होती की शत्रूला सावरण्याची संधीच मिळाली नाही. ह्याच रणधुमाळीत एक प्रसंग असा आला जिथे दोन महाभयंकर योद्धे समोरासमोर उभे ठाकले. एका बाजूला आमचे लाडके सुभेदार, स्वातंत्र्यासाठी वेडे झालेले आणि निष्ठेचे प्रतीक असलेले तानाजी मालुसरे, आणि त्यांच्यासमोर उभा होता अत्यंत शस्त्रसज्ज आणि धिप्पाड असा मुघलांचा सेनापती उदयभान राठोड. जणू दोन वाघच एकमेकांवर चालून आले होते. दोघांमध्ये जे तुंबळ युद्ध जुंपलं ना, ते शब्दात सांगणं कठीण आहे. अंधारात तलवारींचे जोरदार वार होऊ लागले, ठिणग्या उडू लागल्या. लढाई इतकी भयंकर होती की उदयभानाच्या एका भयानक वारात सुभेदारांची ढालच तुटून पडली. पण आमचा हा वाघ डगमगला नाही. ढाळ तुटली तर काय झालं? त्यांनी चक्क आपल्या डाव्या हातावर तलवारीचे वार झेलत लढाई तशीच पुढे चालू ठेवली. दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांवर अक्षरशः जीव घेणे वार केले आणि सरतेशेवटी दोघेही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले. तो क्षण आमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा होता. आमचे सुभेदार,
ज्यांच्या एका शब्दावर आम्ही प्राणांची बाजी लावायला तयार होतो, तेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. स्वराज्यासाठी लढता लढता त्यांना वीरमरण आलं. आपल्या सेनापतीला असं जमिनीवर पडलेलं पाहून आमच्यात क्षणभर घबराट पसरली. एक सुन्न शांतता पसरली, युद्धाचा वेग मंदावला आणि नकळत आमचे पाय मागे वळू लागले. धैर्य खचत चाललं होतं. पण नेमकं त्याच नाजूक आणि निर्णायक क्षणी तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे आमच्या समोर उभे राहिले. त्यांनी मागे फिरणाऱ्या आम्हाला अडवलं आणि ज्या दोरीने आम्ही वर आलो होतो तो कड्यावरचा दोरच चक्क कापून टाकला आणि अत्यंत संतापाने आणि त्वेषाने ते गरजले, "अरे भ्याडांसारखे काय पळताय? पळायचं नाही, किल्ला जिंकायचाच." हे फक्त शब्द नव्हते हो, ती सुभेदारांच्या बलिदानाला दिलेली सर्वात मोठी मानवंदना होती. त्या एका गर्जनेने आमच्या सर्वांच्या अंगात पुन्हा एकदा वीरश्री संचारली. त्या शब्दांनी जादू केली. आमची माघार थांबली आणि आम्ही दुप्पट रागाने एका नव्या आवेगाने मुघलांवर तुटून पडलो. सूर्याजींच्या नेतृत्वाखाली आम्ही जो काही अंतिम आणि आक्रमक हल्ला केला ना, त्याने मुघल सैन्याचं पुरतं कमरडच मोडलं. मुघलांचा धुवा उडाला आणि सरतेशेवटी कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला. पहाटेच्या पहिल्या किरणांसोबतच कोंढाण्यावर आपला अभिमानाचा भगवा ध्वज डौलाने फडकू लागला होता. रणनीतीच्या दृष्टीने पाहिलं तर हा एक अत्यंत महान विजय होता. पण या विजयाची किंमत आम्ही खूप मोठी चुकवली होती. एका शूर, अद्वितीय आणि आमच्या अत्यंत लाडक्या योद्ध्याच्या प्राणांची आहुती इथे गेली होती. एका बाजूला किल्ला जिंकल्याचा आनंद होता, तर दुसऱ्या बाजूला सुभेदारांना गमावल्याचं अथांग दुःख. त्या पहाटे तिथे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. आणि जेव्हा ही बातमी राजगडवर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, सुरुवातीला ते खूप आनंदी झाले. पण पुढच्याच क्षणी त्यांना समजलं की त्यांचा लाडका तानाजी आता ह्या जगात नाही. एका अत्यंत जवळच्या सवंगड्याला आणि शूर सेनापतीला गमावल्याच्या दुःखाने महाराज पूर्णपणे सुन्न झाले. त्यांच्या अंतःकरणातून अतिशय वेदनामय आणि इतिहासात कायमचे कोरले गेलेले ते शब्द बाहेर पडले, "गड आला, पण माझा सिंह गेला." तानाजींच्या या सर्वोच्च बलिदानाला आणि त्यांच्या अफाट मैत्रीला कायमस्वरूपी सन्मान देण्यासाठी महाराजांनी एक अत्यंत भावनिक निर्णय घेतला. त्यांनी कोंढाणा किल्ल्याचं नावच बदलून टाकलं आणि त्या दिवसानंतर हा कोंढाणा सिंहगड या नावाने ओळखला जाऊ लागला. तानाजी नावाचा तो सिंह आणि त्यांचं ते बलिदान या गडाच्या रूपाने इतिहासात कायमचं अमर झालं. आज जेव्हा आपण पुण्यातून त्या उंच अभेद्य सिंहगडाकडे पाहतो, तेव्हा आपण सर्वांनी स्वतःला एक सखोल प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या या स्वातंत्र्याची आणि स्वराज्याची खरी किंमत काय आहे? मित्रांनो, ही फक्त एक किल्ला जिंकण्याची कथा नक्कीच नाहीये. ही निष्ठा, अतुलनीय मैत्री आणि सर्वोच्च बलिदानाची एक जिवंत गाथा आहे. ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्यांचं हे बलिदान कधीही विसरता कामा नये. आजच्या विशेष सादरीकरणात माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासोबत.